वाढती महागाई, इंधन दर वाढ आणि केंद्र सरकारच्या आर्थिक धोरणांविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाच्या वतीनं ठाण्यात आज जोरदार लाटणे मोर्चा काढून केंद्र सरकारच्या विरोधात निषेध करण्यात आला. पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस जितेंद्र आव्हाड यांच्या प्रमुख उपस्थितीत काढण्यात आलेला हा मोर्चा शिवाजी चौक येथून पुढे ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर थांबवण्यात आला. यावेळेला जिल्हाध्यक्ष मनोज प्रधान, महिला अध्यक्षा मनीषा भगत यांच्यासह ऋता आव्हाड प्रमुख उपस्थित होत्या. यावेळेला कार्यकर्तेही मोठ्या संख्येनं यात सहभागी होऊन केंद्र सरकार विरोधात घोषणा देत होते. विविध घोषणांचे पोस्टर कार्यकर्त्यांनी हाती घेऊन हा मोर्चा काढला होता. छत्रपती शिवाजी महाराज मैदान ते जिल्हाधिकारी कार्यालय दरम्यान निघालेल्या या मोर्चात महिलांनी पोळपाट लाटणं, थाळी चमचे हातात घेत थाळीनाद करत सरकार विरोधी घोषणा दिल्या. बहुत हुई महंगाई की मार, नहीं चाहिए मोदी सरकार, सस्ता बेवडा महंगा तेल अशा घोषणांनी परिसर दणाणून गेला. तसंच आंदोलनकर्त्यांकडून मेलोडी चॉकलेटचं वाटपही करण्यात आलं. तर मनीषा भगत यांनी इंधन, गॅस, धान्य आणि जीवनावश्यक वस्तूंच्या वाढत्या किमतींमुळे सामान्य कुटुंबाचा बजेट कोलमडल्याचा आरोप केलाय. नगरसेविका पल्लवी जगताप यांनी केंद्र सरकार महागाई रोखण्यात अपयशी ठरल्याची टीका करत अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. आंदोलनात मोठ्या संख्येनं महिला सहभागी झाल्या होत्या. जो वापर कमी करा, त्या विरोधात आज थाळीनाद आंदोलन जे आहे ते जिल्हाधिकारी कार्यालयावर काढलेलं आहे. आता तुम्हाला आठवतंय 2-3 वर्षांपूर्वी असा थाळीनाद केला होता देशवासियांनी. त्यांनी कोविड गेला का नाही ते मला माहित नाहीये, तो आर्ग्युमेंटचा विषय असू शकतो. थाळीनाद करून महागाई कमी होईल की नाही माहित नाही. आमच्या बायकांची वजनं नक्कीच कमी होतात चालून चालून, आणि आता तर खायला खरंच पैसा नाहीये. म्हणजे गवारी सारखी एक भाजी जी पूर्वी गुरं खायची त्याचाही भाव आज 100च्या पार आहे. आणि तुम्ही ऑस्टॅरिटी तुम्ही जर बोलाल काटकसरीबद्दल तर त्याबद्दल काही न बोललेलं बरं आहे. कारण तुमच्याच पेपर्सचे रकाने जर इकडे कोणी नाहीये प्रिंटवालं ते भरलेले असतात रोज की आता गव्हर्नमेंटची कशी काटकसर चालू आहे. त्या दिवशी एक कार्टून आलं होतं, त्याने सांगितलं सर जेवढे पैसे आपण पेट्रोल बचतीतून केले नाही ना त्याच्यापेक्षा जास्त कॅमेरामनचं बिल आलंय. सो हे खूपच बोलकं उदाहरण आहे. पण मला असं वाटतं आपल्याकडे खूप पूर्वजांनी आपल्या एक खूप सुंदर म्हण दिली होती, निर्लज्जम सदासु. सो आता सगळ्यांनी भजनं करा, कुंभामध्ये आंघोळ करा, तुमची पापं धुतली जातील आणि पुन्हा एकदा नवीन महागाईला तयार राहा.